सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथे मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त कन्नड नाटकाची रंगतदार मेजवानी. वळसंग गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी रात्री ठीक 9:30 वाजता वळसंग ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात हेमरेड्डी, मल्लम्मा, कोटद, आठ, घागर खेळणी हे लोकप्रिय व ऐतिहासिक कन्नड नाटक सादर करण्यात आले. पारंपरिक कलेचा साज, प्रभावी अभिनय, आकर्षक वेशभूषा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या नाटकातून अनुभवायला मिळाला. विशेषतः घागर खेळणी या पारंपरिक सादरीकरणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. नाटकामध्ये ऐतिहासिक संदर्भासह स्त्री शक्ती, परंपरा आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुमारे रात्रभर रंगलेल्या या नाट्यप्रयोगामुळे यात्रेच्या कार्यक्रमात विशेष रंगत आले. मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त गावात आधीपासूनच भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या नाट्यप्रयोगामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक उंची मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत, स्थानिक मंडळे, युवक, युवती व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती दिसून आली. नाटकाच्या शेवटी उपस्थितांनी कलाकारांना उभे राहून दाद दिली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील कला आणि परंपरेला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. एकूणच वळसंग येथे सादर झालेले हे कन्नड नाटक मल्लिकार्जुन यात्रेचे खास आकर्षण ठरले असून प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवणारं ठरलं आहे. ಕೂಶಿನ ರೇಣುಕ ರೇಣುಕ ಅಂತ ನಾಮಕರಣ ಮಾಡೋಣ ರೇಣುಕ ರಾಜ. ಇದು ಶಿವನೇ ಅಂತ್ಯವಾಯ್ತಲ್ಲ, ಆಗಲಿ ಭಗವಂತ ತಾವು ಹೇಳಿದಂತೆ ನನ್ನ ಪಟ್ಟದ ಮಡದಿಯಾದ ಭೋಗದೇವಿ ಕೈಯಲ್ಲಾದರೂ ಈ ಕೂಸನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಭಗವಂತ. ಭಗವಂತ ಕೂಸಿನ ಸಂಗಾಟ ಇರುವ ಕಾಮದೇನ ಕಲ್ಪಚಾದವರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೇನೆ. ನನ್ನಪ್ಪ ಭಗವಂತ ತಾವು ಹೇಳಿದಂತೆ ಬಂಗಾರ ತೊಟ್ಟಿಲವನ್ನು ತಂದು ಬೆಳ್ಳಿ ಹಗ್ಗವನ್ನು ಹಚ್ಚಿ 5
ಮಂದಿ ಮುತ್ತೈದೆಯರನ್ನ ಕರೆಸಿ ಭಗವಂತ ತಾವು ಹೇಳಿದಂತೆ ಸ್ತ್ರೀ ರೇಣುಕ ಎಲ್ಲಮೆಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಗುರುದೇವ. ಭಗವಂತ ನನಗೆ ಹೋಗಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ನನ್ನ ಮುದ್ದಾದ ಮಗಳು ರೇಣುಕಾ ದೇವಿಗೆ ತಮ್ಮ ಅಮೃತ ಹಸ್ತವನ್ನು ನಮ್ಮ ಮಸ್ತಕ ನೀಡುವಂತ ನಾಗರಿ ಭಗವಂತ. ಏನು ರೇಣುಕ ರಾಜ, ನಿನಗೆ ಜಯವಾಗಲಿ, ಹೋಗಿ ಬರುತ್ತ ನಾವು ರೇಣುಕ ರಾಜ. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.